पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आणि त्यानंतर देशभरात ठिकठिकाणी सर्वांनी एकत्र येत तिरंगा रॅली काढली। या पार्श्वभूमीवर आज जालना शहरात देखील तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील मामा चौकापासून ते राम मंदिरापर्यंत ही रॅली निघाली होती। यावेळी भाजपचे नेते रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, बबनराव लोणीकर यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिकांचाही सहभाग होता। यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन नागरिकांसोबतच सैनिकांच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली। जेव्हा जेव्हा हल्ले झाले त्याला चोख उत्तर देण्याचं काम भारत देशानं केलं असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। दरम्यान जो कोणी आमच्याकडे डोळे वटारून पाहिल त्याचा डोळा फोडल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद आमच्या सैनिकांमध्ये असल्याचाही विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केला। हा देश एकसंघ आहे आणि राहावा, परंतु काही लोक यामध्ये राजकारण करत असल्याची ही टीका दानवे यांनी विरोधकांवर केली आहे। तर दुसरीकडे घरामध्ये घुसून पाकिस्तानला मारलं असं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। ज्यावेळी पाकिस्ताननं हल्ले केले त्यावेळी चारी मुंड्या चित करण्यात आलं असल्याचंही अर्जुन खोतकर म्हणाले। जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये येऊन आपल्या निरापराध नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं, त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्या देशाचे शूर सैनिक यांनी अतिरेक्यांचे जे पाकिस्तानातले हद्द आहेत त्या अड्ड्यावर हल्ला करून त्याचा नायनाट त्या ठिकाणी केला गेला आणि त्यामुळं दोन्ही देशांमध्ये या प्रकरणावरून वाद निर्माण झाला, युद्ध सुरू झालं। आतापर्यंत इतिहास आहे की भारतानं कोणावरही स्वतःहून अशा प्रकारचं युद्ध कधी सुरू केलेलं नाही। जेव्हा जेव्हा आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देण्याचं काम आमच्या देशाच्या शूर सैनिकांनी केलेलं आहे। आजही जो आम्ही हल्ला केला तो नागरी वस्तीवर केला नाही, तो हल्ला त्यांच्या सैनिक स्थळावर केलेला नाही। फक्त ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे त्या अड्ड्यावर आमच्या सैनिकांनी हल्ला करून त्या ठिकाणी विजय प्राप्त केला। त्या विजयाच्या सन्मानप्रत आपल्या देशभर अशा प्रकारच्या सन्मान रॅल्या सैनिकाच्या सन्मानार्थ काढल्या जातात। त्याच पद्धतीप्रमाणे आजही जालन्यामध्ये रॅली आहे। आम्ही या ठिकाणी असलेले जे रिटायर्ड शूर सैनिक आहेत, त्यांच्या वीर पत्नी आहेत, त्यांच्या वीर माता आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। मला असं वाटतं की या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे वटरून पाहिल त्याचा डोळा फोडल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद आमच्या सैनिकांमध्ये आणि या देशातले सगळे नागरिक एकत्र झालेले आहेत। या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सुद्धा देशभर रॅल्या काढल्या, सर्व पक्ष त्यामध्ये सामील झालेत आणि मला असं वाटतं की हा देश एक संघ आहे, एक संघ राहावा या मताशी सर्व देश एकत्र आहे। काही लोक याच्यामध्ये राजकारण करतात। मला असं वाटतं की देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सैनिकांनी जे काही शौर्य दाखवलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। आज रॅली निघालेली आहे आणि तुम्ही देखील सहभागी झालात, काय सांगा? देशाच्या सैनिकांनी आतंकाचा विनाश आणि सर्वनाश केलेला आहे आणि भारतामध्ये आनंदाची लहर आहे। देश हा संपूर्ण गौरवान्वित करतो आपल्या सैनिकावरती। ज्या पद्धतीने उत्तर दिलं सैनिकांनी त्याची तोड नाही आणि घरामध्ये घुसून पाकिस्तानला मारलं, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। हे पहिल्यांदा नाही पण अनेकदा असं घडलं की ज्या वेळेस पाकिस्तानने नाटक केलं त्या सर्व ठिकाणी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे सैनिकाच्या सन्मानासाठी तिरंगा यात्रा या ठिकाणी निघालेली आहे। आम्ही जवानांच्या पाठीमागे आहोत। NTV न्यूज मराठी, जालना।